कोणते राजकीय पुढारी काय 4 गाड्या रोज चालतात इथून, XUV 500 चालते, क्रेटा चालते, स्कॉर्पिओ चालतो, 3 गाड्या रांगेत जातात. इतक्या बातम्या देतो आम्ही. काय ते तुम्ही नंबर द्या, आमची माणसं सांगतील गाडी चालली हायवेवरून, पकडा त्याला म्हणून. आणि असं तुम्ही म्हणत असाल पुरा तालुक्यात जर दारू विक्री होत नसेल तर आता तुम्हाला दाखवतो, येता का तुम्ही आमच्या बरोबर? दारू विक्री आम्ही मान्य करतच नाहीये. आहे सगळीकडे कशी चालू आहे, कशी बघा, कशी चालू आहे? 4 महिन्यापूर्वी दिलाय फेब्रुवारी मध्ये तुम्हाला पत्र. किती कारवाई केली, किती धंदे बंद झाले सांगा ना. झाले बंद? पोलिसांचा धाक आहे, तुमचा धाक राहिला नाही. कारण काय, माणसं तुमचे पैसे गोळा करतात, 1500 रुपये हप्ता महिन्याला दिला की विका दारू पाहिजे तेवढी. चुकी बरोबर. तुमचा हप्ता वेगळा, एसपीचा हप्ता वेगळा, भरारी पथकाचा हप्ता वेगळा, बाकी आणखी कुठले डिपार्टमेंट असतील त्यांचे हप्ते वेगळे. बिंदास धंदा करा. आम्ही येणार, कारवाईसाठी एक माणूस द्या, त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार, बात खतम. ही सगळी आता ही चाललेली आहे. हे जे आता तुमच्यावरती, तुमच्या ह्या रजिस्टरवरती जेवढे पर्सन वरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते तीच माणसं, त्याच प्रकारचे गुन्हे, एका माणसावर 3-3, 4-4 गुन्हे. तेच ठीक आहे. काय करा त्यांच्यावरती तडीपारीची कारवाई, तुम्ही प्रस्ताव करा. होऊ शकत नाही. आमचं बाबा हे वारंवार हा पद्धतीतले गुन्हे होत आहेत. दारू विक्री वारंवार हे एकच पर्सन मिळतं. विकणारा वेगळाच आहे माणूस, धंदेवाला वेगळा आहे. तो गुन्ह्यासाठी एकच माणसाचा वापर करतोय पर्टिक्युलर. 3, 4, 5 वेळा गुन्हे दाखल तुम्ही बदलता. 3 महिने 3 वर्ष झाले की तुम्ही गेला दुसरे साहेब येऊन बसले. माणूस तोच आहे जो गुन्हे घेतोय तो आपल्या अंगावर. या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही काहीतरी तुमची वचक ठेवणार की नाही? आम्ही प्रयत्न करतो. प्रयत्न नको साहेब. देवा 4 महिने दिले प्रयत्न करायला. काय केलं तुम्ही? काहीच नाही केलं तुम्ही. गरुड साहेब वारंवार हा उपतालुकाध्यक्ष तुम्हाला फोन करायचा. किती फोन केले असेल? किती केले रे फोन? आज तुम्ही कोल्हापूरला आहात म्हणून सांगितलं मला मग काल. तुम्ही यांनीच सांगितलं. बरोबर आहे. काल कोल्हापूरला मीटिंग होती तुमची, आज मीटिंग होती म्हणून सांगितलं मला. नाही, तुम्ही येणार आहे म्हणून मी आम्हाला कुठे सांगितलं मी प्रेझेंट आहे म्हणून? नाही नाही, आम्ही सकाळ येणार आहे आम्हाला कुठे सांगितलं? आम्ही गृहीत धरतोय का तुम्ही नाहीच आहेत? सकाळपासून इथे फिल्डिंग लावून ठेवली की साहेब आले की लगेच आपण जायचं. म्हणजे आम्ही हेच काम करायचं समाज सुधारण्यासाठी म्हणून. एवढं आम्हाला ऐकत नका. तुम्हाला ही आणखीन थोड्या दिवसाची मुदत आम्ही देतोय. नाही तर एसपी कडे जाऊन माळ घालणार नाही आणि सांगणार करोडमुळे घातली म्हणून. ज्या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांचा पत्रव्यवहार होतो त्या ठिकाणी त्यांना काहीतरी माहिती आहे, त्यांना कुठल्या त्रास होतो म्हणूनच ते देतात ना पत्र. त्याच्यावर तुम्ही काय आपली कुठे 10 ठिकाणची सांगितलेली नावाची आणलात काय? ही नावं घ्या, हे ठिकाणं घ्या. 2 दिवसात मला ह्या सगळ्या गोष्टी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. प्लस त्या ठिकाणी पुन्हा विक्री होता कामा नये. झाली विक्री तर तिथलीच दारू आणि व्हिडिओ काढणार मी आणि प्रसिद्ध करणार त्या ठिकाणावर, त्या स्पॉटवर. आणला किती 7 ठिकाणं लिहून घ्या. कोण